महामार्गावरील दारूबंदीच्या निर्णयाला सरकारनं एक प्रकारे हरताळच फासल्याची भूमिका घेतल्याचं दिसतंय। कारण महापालिकेला एखादा राज्य महामार्गाचा रस्ता हस्तांतरित करायचा असेल तर आता महापालिकेच्या ठरावाच्या ऐवजी फक्त महापालिका आयुक्तांचं एक पत्र सुद्धा पुरेसं ठरणार आहे। चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात याबद्दलची माहिती दिली आहे। महापालिका आयुक्तांचं पत्र मिळाल्यास राज्य सरकार संबंधित रस्ता महापालिकेकडे वर्ग करेल असं पाटील यांनी म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील 500 मीटरच्या आतली दारूची दुकानं बंद झालेत। मात्र त्यावर उपाय म्हणून शहरालगतचे महामार्ग महापालिकेच्या हद्दीत दाखवून या निर्णयाला फाटा देण्याचं काम सध्या सुरू आहे। 2001 लाच असा निर्णय झालेला आहे की जे स्टेट हायवे शहरातून जातात ते नॅचरली त्या शहराच्या नगरपालिका महानगरपालिकांकडे हस्तांतरित केले पाहिजे, पण कोणी ते मागितलेच नाहीत। आता समजा नवीन सुप्रीम कोर्टाच्या झालेल्या निर्णयामुळे काही जणांना असं वाटत असेल की नाही आता आम्हाला ते हवे आहेत, तर ते 2001च्याच निर्णयाने आम्हाला देणं कंपल्शनच आहे। फक्त आम्ही एवढंच म्हणतोय की आम्हाला फ्रेश लेटर लागेल की ज्या लेटरमध्ये तुम्हाला कमिटमेंट द्यावं लागेल की या रोडचं मेंटेनन्स आम्ही करणार आहोत। त्याला महानगरपालिकेच्या जीबीचा ठराव लागत नाही, त्याला महानगरपालिकेच्या महापौराचं पत्र लागत नाही, एक साधं प्रशासकीय प्रस्ताव जो म्हणतो तो लागतो।